गुड मॉर्निंग मंडळी. चिकन घेतलेलं आहे बिर्याणी बनवण्यासाठी साधारणतः 1.5 किलो. त्याच्यामध्ये सुहाणाचा बिर्याणी मसाला, आलं लसूण पेस्ट, दही या सगळ्या गोष्टी घालायच्या आहेत. चिकन एकजीव करून घ्यायचं आहे. छान एकजीव झालं की मस्त दह्यामुळे छान मॅरिनेट होतं बरं का चिकन. कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरलेली, पुदिना घालायचा आहे आणि चिकन आपलं साधारणतः 4 ते 5 तास मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर एका पातेल्यामध्ये इथं तेल घेतलेलं आहे. साधारणतः पाऊण किलो चिरलेला कांदा घ्यायचा आहे उभा स्लाइस करून. मस्त कांदा सॉते झाला की आलं लसूण पेस्ट टाकायची आहे. छान सॉते झाली आलं लसूणची पेस्ट की टोमॅटो घालायचा आहे. मस्त एकजीव करून घ्यायचे आहे. थोडासा टोमॅटो परतून घ्यायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये लाल मिरची पावडर आणि मीठ घालायचं आहे. साधारणतः मीठ मी इथं 2 चमचे घातलेलं आहे आणि 3 चमचे लाल मिरची पावडर घेतलेली आहे. तुम्ही इथं बघू शकता. मस्त मॅरिनेशन केलेलं चिकन घालायचं आहे. मॅरिनेट केलेलं चिकन छान चिकन परतून घ्यायचं आहे. एकजीव करून घालायचं आहे. वरून कोणत्याही प्रकारचं पाणी ॲड करायचं नाहीये. आता झाकण घालून हे छान पाऊण तास आपण मंद आचेवरती शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आधीमध्ये तुम्ही हे हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं खडे मसाले घेतलेले आहेत. मसाला वेलची, साधी वेलची, शहाजिरे, तमालपत्र, जावित्री, लवंग, दालचिनी, मिरे, अर्धा चिरलेला लिंबू घ्यायचा आहे आणि त्यातले जे बिया आहेत त्या काढायच्या आहेत. तूप घ्यायचं आहे आणि मीठ घालायचं आहे. या सगळ्या गोष्टी मस्त गरम पाण्यामध्ये घालायच्या आहेत. हा जो तांदूळ दिसतोय तो मी 1 तास भिजत ठेवला होता. बासमती मोठा आकाराचा तांदूळ घेतलेला आहे. छान उकळी आली की आपला तांदूळ 80% शिजलेला आहे. तुम्ही तर बघू शकता आणि चाळणीच्या साह्याने त्यातलं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं पाणी निथळून घ्यायचं आहे आणि सगळा तांदूळ काढून घ्यायचा आहे. छान इथं आपला शिजलेला तांदूळ तयार झालेला आहे. इकडं चिकन सुद्धा आपलं मस्त शिजलेलं आहे. किती छान पाणी सुटलंय त्याला तुम्ही बघू शकता. मस्त आता लेअर करून घ्यायचे आहे. त्याच्यासाठी इथं शिजलेला आपला जो तांदूळ आहे तो घालायचा आहे. त्यानंतर इथं मी फूड कलर वापरलेला आहे. कलर टोटली ऑप्शनल आहे, नाही यूज केला तरी चालेल. इथं मी हिरवा आणि पिवळा रंग वापरलेला आहे. त्यानंतर इथं बरीचसा म्हणजेच तळलेला कांदा घालायचा आहे. त्यानंतर पुदिना, कोथिंबीर घालायची आहे. त्यानंतर केवडा वॉटर मस्ट आहे. तुमच्याकडे असेल तर नक्की घाला. 4 चांद लागतील तुमच्या बिर्याणीला. केवडा वॉटर घातल्यानंतर इथं मी एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला वापरलेला आहे आणि वरून तूप घालायचं आहे. 2 लेअर मी देऊन घेतलेले आहेत. इथं मी कोळसा गरम करायला ठेवलेला आहे. छान गरम झाला की तो आपली बिर्याणी सुद्धा तयार झाली आहे. तयार झाल्यानंतर इथं एका वाटीमध्ये कोळसा, तूप आणि सगळ्यात महत्त्वाचं 3 लवंगा घालायच्या आहेत. याचा स्मोक द्यायचा आहे. इतकी सुंदर होते बिर्याणीना. 4 चांद लागतील. ह्या प्रकारे बिर्याणी तुम्ही करा आणि मला सांगा बिर्याणी कशी झाली हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. रील पुढे फॉरवर्ड करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.